हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपला फ्री आरीवर्कचा ॲडव्हान्स आज डे 50 आहे. आपले ॲडव्हान्सचे पण 49 डेज कंप्लीट झाले आहे. त्यात आपण बरंच काही म्हणजे सहसा आता पूर्णच शिकलेलो आहे. कट वर्क, नेटवर्क, नेट अटॅच कसं करायचं, अजून चंद्रकोर शिकली आहे, नथ शिकली आहे. सगळं काही आपण बऱ्याच गोष्टी अशा आपण 49 डेजमध्ये शिकलो आहे. आणि आपले बेसिकचे पण 40 डेज कंप्लीट झाले आहे. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल आणि ज्यांना काही हे काहीच माहीत नसेल त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन पहिल्यापासनं बेसिकपासनं व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला घरात बसून आरी वर्क पूर्ण जमेल आणि शिकता पण येईल. त्यासाठी तुम्ही स्टेप बाय स्टेप सर्व व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुम्हाला सगळं लक्षात येईल. डायरेक्ट ॲडव्हान्स जर का डेज आपले व्हिडिओज बघत असाल तर तुम्हाला लवकर लक्षात येणार नाही. तर बेसिकचं जर का तुम्ही स्टेप बाय स्टेप पूर्ण बघितलं आणि त्याच्यानंतर ॲडव्हान्स स्टार्ट केलं तर तुम्हाला शिकायला काहीच अवघड जाणार नाही. तर इथे बघा, आज आपला डे 50 आहे. त्यात आपण असं नवीन काहीतरी शिकणार आहोत. काल इथे आपण बघितलं होतं, परवा कटवर्क बघितलं होतं. काल कटवर्कवर हँगिंग कशी करायची ती बघितली होती. नेट अटॅच कसं करायचं ते पण आपलं बघितलं आहे. लेसेस पॅटर्न भरपूर बघितले आहेत. बुट्टींचे प्रकार भरपूर झाले आहे आपले. असं बरंच काही आपण लोडिंग वगैरे खूप काही शिकलेलो आहोत. तर इथे पण आज असंच आपण नवीन आणि युनिक डिझाईन असं काहीतरी बघणार आहोत. तर आपण बऱ्याच प्रकारचे असे फ्लावर पण शिकलेलो आहोत, लीफ शिकलेलो आहोत. तर इथे पण आज आपण नवीन प्रकारचं असं एक फ्लावर बघणार आहोत. तर इथे बघा, मी त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे. तर इथं मी पिंक कलरचा आपला सिल्क थ्रेड घेतलेला आहे आणि आपली ही नॉर्मल निडल घेतलेली आहे, शिलाईची नॉर्मल निडल. हे आपण वापरून एक सुंदर असं आज फ्लावर बघणार आहोत. जसं की आपण फ्रेंच नॉट शिकली त्याचप्रमाणे आज आपण रिंग नॉट बघणार आहोत. आणि रिंग नॉटपासून फ्लावर कसं रेडी करायचं हे इथे आज आपण बघणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले तर आपण रिंग नॉट करायची कशी हे बघूयात. तर चला तर मग मी आता बघा आपल्या नॉर्मल निडलमध्ये सिल्क थ्रेड टाकून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आता खालून निडल मी पंच करणार आहे. पहिले रिंग नॉट करायची कशी ते बघूयात, ते शिकूयात. त्याच्यानंतर फ्लॉवर रेडी करूयात. हे बघा, आता फ्रेंच नॉट कशी करतो, फ्रेंच नॉटसाठी काय स्टेप करतो सेम तसंच करायचं आहे. फक्त रिंग नॉट थोडीशी चेंज येईल, बाकी सेम पद्धत करायची आहे. आता हे बघा, मी इथे निडलला राऊंड करणार आहे. एकदा राऊंड केलं की तुम्हाला जेवढा राऊंड पाहिजे रिंग नॉटचा तेवढा करून घ्यायचा आणि निडल परत पंच करायची. हे बघा, अशा पद्धतीने हे असं गोल राऊंड येतो, त्याला आपण रिंग नॉट म्हणतो. परत एकदा राऊंड केला आणि निडल पंच केली. अशा पद्धतीने एका बोटाने याला असं पकडायचं आहे आणि वरतून निडल खाली पंच करून थ्रेड ओढून घ्यायचा आहे, जेणेकरून इथे गाठ बसते बघा. हे बघा, अशा पद्धतीने. परत अजून एकदा दाखवते. निडलला एकदाच राऊंड करायचं आणि जेवढं काही तुम्हाला वरचा हा जो राऊंड आलाय तो जेवढा पाहिजे असेल तेवढा इथे निडलमध्ये करून घ्यायचा आणि निडलला असं पक्क पकडून थ्रेडला असं पकडून निडल पंच करायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपली फ्रेंच नॉट रेडी होते. फ्रेंच नॉट नाही आहे, ही रिंग नॉट आहे.
अशी गोल गोल अशा रिंग रेडी झाल्या पाहिजे, त्याला आपण रिंग नॉट म्हणणार आहे. आपलं फ्रेंच नॉटमध्ये अशा रिंग तयार होत नाही. हे बघा, अजून एकदा दाखवते. निडलला राऊंड करून घ्यायचं आहे. मग निडल पंच करून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने याला रिंग नॉट म्हणतात. आता आपण याचं फ्लावर बघूयात. हे बघा, इथे आता मी बाजूला असं छोटंसं सर्कल ड्रॉ करून घेते आणि याच्या साईडने आपण आता रिंग नॉट करूयात. बरोबर मी लाईनवरनं निडल काढून घेतली आहे. सेम तीच प्रोसेस, निडलला एक राऊंड केला आहे आणि निडल बरोबर पकडून अशी पंच केली आहे थ्रेडला पकडून. हे बघा, सेम त्याच्याच बाजूला सेम पद्धतीने सेम निडलला राऊंड करून घेतलं, जेवढं पाहिजे आहे तेवढं हे केलं आणि निडल पंच करून घेतली आहे. हे बघा, अशा पद्धतीने कंटिन्यू करायचं आहे. जिथे लाईन आहे तिथे निडल खालून निडल मी काढून घेत आहे बघा. आणि परत निडलला एक राऊंड करून निडल पंच करत आहे आणि जेवढी आपल्याला फ्रेंच नॉटची साईज पाहिजे तेवढी करून घ्यायची आणि असं एका बोटाने पकडून घ्यायचं आणि खालून जी निडल वरतून पंच करतो आहोत ती निडल खालून ओढून घ्यायची आहे, जेणेकरून इथे एक गाठ पडते आणि आपलं रिंग नॉट रेडी होते. हे बघा, अशा पद्धतीने सेम आता परत बाजूने निडल काढून घेतली. सेम प्रोसेस करायची आहे. निडलला एकदा राऊंड केलं आणि अशा पद्धतीने पकडून निडल खालून पंच करून घेतली. सेम त्याच पद्धतीने परत निडल काढून घेतली, निडलला पंच केले, राऊंड करून पंच करून घेतले. व्यवस्थित आणि सावकाश करायचं आहे, तेव्हाच ते जमणार आहे, नाहीतर डायरेक्ट आपली फ्रेंच नॉट रेडी होते. रिंग नॉट येत नाही, म्हणून व्यवस्थित करायचं आहे. गाठ व्यवस्थित पाडायची आहे. परत सेम हे बघा, बरोबर आपली अशी एकसारखी अशी रिंग नॉट रेडी झाली आहे. आता आपण याच्या दोघांच्या मध्ये मध्ये सुद्धा करू शकतो. ते पण खूप असं पण फ्लावर छान दिसतं. त्यांच्या दोघांच्या मध्ये मध्ये जरी केलं ना आपण, ते खूप सुंदर असं हे फ्लावर रेडी होतं. हे बघा, अशा रिंग येतात बरोबर.
थोडं सावकाश पद्धतीने करायचे आहे। सिल्क थ्रेड असल्यामुळे असे याचे सिल्क थ्रेडचे वेगवेगळे जे आपले दोरे वेगवेगळे होतात, त्याच्यामुळे गुंता होण्याची शक्यता असते। हे बघा, अशी रिंग करायची। थोडं झूम करून दाखवते मी म्हणजे लक्षात येईल। त्याच पद्धतीने हे बघा, परत रिंग नॉट रेडी झाले। हे बघा, खूप सुंदर असे आपले हे रिंग नॉट फ्लावर रेडी झालं आहे। आणि इथे आपण मध्ये असं स्टोन, मोती किंवा काही पण लावू शकतो। अजूनच हे उठून दिसतं, खूप सुंदर असं हे दिसतं। आता आपण छोटं केल्यामुळे फक्त 2च राऊंड झालेले आहेत। थोडं जर का मोठं केलं आणि 3-4 जर का राऊंड केले आणि आपण मग ब्लाऊजवर वर्क करत असताना मध्ये मध्ये जर का असे फ्लावर टाकले कॉम्बिनेशन करून, ते इतकं सुंदर आणि सुरेख हे वर्क दिसतं आणि एकदम युनिक। ब्रायडल ब्लाऊजला तर खूप सुंदर असं हे वर्क दिसतं आणि खूप छान असं आणि वेगळं असं हे युनिक फ्लावर आहे। तर तुम्हाला कसं वाटलं आजचं फ्लावर नक्की कमेंटमध्ये सांगा। आजचं फ्लावर हे असं युनिक होतं आणि थोडी प्रॅक्टिस केली तर नक्की जमेल। तुम्ही पण थोडी प्रॅक्टिस करून बघा। जशी आपण फ्रेंच नॉट करतो त्याच टाईपमध्ये आहे, काहीच अवघड नाही। पण ह्या फ्लावर जमण्यासाठी आणि येण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस ही आवश्यक आहे। असं नाही की एकदा केले आणि आले, असं होणार नाही। हे फ्लावर एक तर खूप युनिक आहे, त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणे खूप गरजेचे आहे। चला तर मग तुम्हाला कशी वाटली आजची डिझाईन? आपलं फ्लावर आवडलं का हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि काही अडचण येत असेल तर ती पण मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही। आणि भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत। त्यासाठी तुम्ही कंटिन्यू आपले व्हिडिओ बघत राहा, जेणेकरून तुम्हाला पण स्टेप बाय स्टेप लक्षात येईल आणि तुम्ही पूर्ण असं ब्लाऊज रेडी, माझे व्हिडिओ बघून तुम्ही असं पूर्ण असं ब्लाऊज रेडी करू शकतात। आणि ज्या कोणी मैत्रिणी तुमच्या इंटरेस्टेड असेल त्यांच्यासोबत पण आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आणि ज्यांना कुणाला आरी वर्कचे ट्रेसिंग पेपरचे पॅचेस पाहिजे असतील किंवा आपल्या ब्लाऊजच्या नेकचे डिझाईनचे ट्रेसिंग पेपर पाहिजे असतील, त्यांनी मला स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करायचा आहे। ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे। आणि पॅचेस पण वेगवेगळ्या प्रकारचे पॅचेस आहे, जेणेकरून तुम्ही ब्लाऊजला खालून फक्त बॉर्डर केली आणि वरती जे पॅचेस तुम्हाला आवडेल तो पॅचेस तुम्ही वरती ट्रेस करून त्याच्यावर जर का डिझाईन केली तरी तुमचा आरी वर्कचा ब्लाऊज हा रेडी होतो। तसे पण भरपूर प्रकारचे पॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे। आणि डिझाईनचे पण आपण जे बॅक नेकवर डिझाईन करतो, स्लीव्जवर असो, बॅक नेकला, फ्रंट नेकला जे डिझाईन काढतो आपण, ते बऱ्याच जणांना डिझाईन काढता येत नाही। त्यासाठी आपल्याकडे मापशीर असे ट्रेसिंग पेपर, डिझाईनचे ट्रेसिंग पेपर अवेलेबल आहेत। जे कोणांना घ्यायचे असेल त्यांनी मला नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा। चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।